सागर सागर चला मॅच ऑन होईल, मॅच ऑन होईल। 5 षटकांचा सामना आहे जय हनुमान रीस विरुद्ध गोटीराम स्मृती कुंडेवाल। सुरुवात मात्र दणक्यात फिल्डर तिथे रेडी आहे आणि हा पकडलाय जेल। जय हनुमान रीस साठी हा महत्वाचा फलंदाज होता। तर मनीष पाटीलला पाहतो पहिलं षटकाचा खेळ इथे। गोटीराम स्मृती कान्होबा कुंडेवाल ही लढत सुद्धा चांगली असेल। मनीष पाटील जय हनुमान रीस थोडा स्पीडअप असू द्या, लक्ष द्या पंच, थोडा स्पीडअप वाढवा कारण 2:43 ज्या पद्धतीने कालचे सामने सुरू होते तसा वेग आज पाहायला मिळत नाही। गणेश पारिंगे स्ट्रायकर एंडला, नितीन पारिंगे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला गणेश पारिंगे। अद्याप आतापर्यंत पाहिलं तर सुरुवातीच्या या षटकामध्ये मनीष पाटीलने दाखवलेली दहशत, पहिल्या चेंडूवर बाद केलं। शंकर पारिंगे जो एक प्रमुख खेळाडू होता संघाचा, बॅटिंग लाईनअप मधील एक मोठा अस्त्र, त्याला बाद केला आणि त्यानंतर कान्होबा कुंडेवाल कडून मनीष पाटील जो पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। 2 चेंडूचा खेळ संपलाय। मनीष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट ना छोटासा रनअप लॉफ करतोय, मिड ऑन कडे फिल्डर रेडी आहे, झेल होणार का आणि पकडला झेल। फिल्डर होते तिथे रोहित गायकवाड, त्याने हात टिपलाय झेल। दुसरा धक्का, सुरुवात मात्र रीस संघाला थोडी कमकुवत झाली। तर सुरुवात अशी झाली तर संघासाठी दडपण निर्माण होतो आणि सुरुवातीला दिलेले हे झटके। मनीष पाटील 3 चेंडूचा खेळ संपला, 2 विकेट। सत्यवान काकडे आमचे लेग अंपायर, इशारा येतो लवकर या फिल्डर। पीएमसी चे कर्मचारी यांना पाहतो लेग अंपायर मध्ये थोडा बॅट्समन लवकर या। 3 चेंडूचा खेळ संपला, 2 विकेट। अजूनही अकाउंट ओपन झालं नाही। गोटीराम स्मृती कान्होबा कुंडेवाल, नवीन फलंदाज सरकले गणेश पारिंगे। सुरुवातीलाच विकेट मिळाली, दबाव निर्माण केलाय। 2:45 झाले, चला थोडा वेग वाढवा। लक्ष वेधूया पुन्हा एकदा मॅच कडे। अल्टोचं आगमन इथे झालं, कमिटी मेंबर्स आहेत त्यांचं वेलकम आपण इथे करूया। प्रतीक पारिंगे आलाय जय हनुमान रीस साठी, एकही धाव नाही, विकेट मिळाले 2। मनीष पाटील ऑफ स्टंप वर डिलिव्हरी चांगली आहे, फलंदाज पाहत बसले, चेंडू आला नाही बॅट वर आणि आणखीन एक गोलंदाजी मध्ये अस्त्र असलेला
गोलंदाज बघा कान्होबा कुंडेवाल साठी योगदान त्याचं चांगलं आहे. गोलंदाजी मार्कवर थोडा दडपण वाढलंय तो बॅटिंग करताना रीस संघावर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चपराक देण्याचा प्रयत्न इथे नक्कीच होता आणि तो प्रयत्न फसलाय. स्ट्रेट बॉल. आतापर्यंत कॅल्क्युलेशन आपण इथं पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर मनीष पाटील 5 चेंडू डॉट. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग जय हनुमान रीस. मनीष पाटील हा चेंडू इथे बघा लाईनच्या बाहेर गेलाय. हा वाईट बॉल. 5 चेंडू नंतर थोडी लाईन दिशा भरकटला. मात्र त्याच्या अगोदरचे चेंडू पाहिल्या तर मनीष पाटीलनं चांगलं योगदान दिलं जय हनुमान रीस साठी. 24 ला इव्हेंटची संपूर्ण टीम लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या जागेवर त्यांचं काम करताना आमचे दोन्ही कॅमेरामन, मेन कॅमेरामन मनीष पाटील. एक धाव मिळणार आहे. 24 ला इव्हेंट काही दिवसानंतर 40 गाव प्रीमियर लीग ती स्पर्धा सुद्धा त्यांना कव्हर करायचे. रचित पाटील यांची स्पर्धा कव्हर करायचे. जय हनुमान रीस पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात मात्र कमकुवत. 2 धावा 2 गडी बाद. या षटकाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली. मनीष कडून सुरुवातीलाच बाद केलं शंकर पारिंगे, नितीन पारिंगे, आता प्रतीक पारिंगे आणि गणेश पारिंगे. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. आज दिवसभराचा आपण विचार केला. सकाळचं सत्र आदई संघाने चांगला खेळ दाखवला. आज वरचे ओळे संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला. 2 सामने जिंकणारा आदई संघ हा चेंडू लाईन भरकटतो. व्हाईट बॉल. कुणाल वास्कर आलाय. ओव्हर नंबर 2. 2 धावा 2 विकेट. संघाची धावसंख्या धावफलकावर 3. 2 गडी बाद. बॅटिंग करताना जय हनुमान रीस. कुणाल वास्कर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ कडे फिल्डर आहे. जरूर वेगानं धाव पूर्ण केली जाईल. मात्र सिंगल डबलनं आता चालणार नाही. गती वाढवावी लागेल. धावसंख्येचा वेग वाढवणं आता जय हनुमान रीस संघाला खूप महत्त्वाचं आहे. गणेश पारिंगेवर जबाबदारी. हा एक पॉवरफुल फलंदाज आहे. गणेश पारिंगे म्हटला तर त्याची आक्रमक फलंदाजी रीस गावासाठी मागच्या काही कालखंडाचा विचार केला तर नेहमी एक प्रभावी खेळ करताना त्याला पाहिलं. आणि आता जरूर पाहतोय गणेश पारिंगेवर ही जबाबदारी आली आणि जबाबदारीचं ओझं स्वीकारून संघासाठी त्याला आता खेळावं लागेल. अवस्था थोडी कठीण आहे. परिस्थिती थोडी नाजूक आहे. लाईन भरकटते. खूपच बाहेर गेला. मेन अंपायर सिग्नल. ऑफस्टिकच्या खूप बाहेर जास्त स्विंग झाला. गोटीराम स्मृती कान्होबा 11 कुंडेवाल हा संघ गोलंदाजी करतोय. समाधान वास्कर आहेत स्टार प्लेयर AK-47 आणि धावसंख्येची गती वाढवणारा फलंदाज यष्ट्यांच्या मागे उभा आहे. समाधानला पाहतो इन ॲक्शन मध्ये. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांना पाहिलं. कुंडेवालसाठी खेळताना पाहिलं. तालुका नियामध्ये खेळताना आपण समाधान वास्करला पाहतो. क्रिकेटसाठी त्याचं योगदान खूप चांगलं आहे. समाधान वास्कर मॅन फॉर्म कुंडेवाल. युवा वर्गांचा मोर्चा बांधून केलेली संघ बांधणी. कान्होबा कुंडेवाल. कुणाल वास्कर. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन केलं. पिक केलं चेंडूला. आता संधी नसणार आहेत. इथून गती प्राप्त करणं महत्त्वाचे. थर्डमॅन कडे गणेशनं पारिंगेनं ठोकलेला फटका. आता शांत डोक्यानं एकजूट व्हावं लागेल. एक संघ व्हावं लागेल आणि आता तो प्रयत्न. ओके कांचन पालकर स्कोरिंगची भूमिका आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कुणाल वास्कर. धावसंख्या धावफलकावर पाहतोय. एकूण धावा 9 गडी बाद आहेत 2. गणेश पारिंगेने 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान सुद्धा त्याचं पाहिलं.
ऑन साइडला फ्लिक करतोय, लॉंग लेगच्या वरून उडवलाय. हो, ग्रेट स्ट्रोक. जर चेंडू झाडाला टच झाला आणि त्यानंतर चेंडू आतमध्ये आला तर तो षटकार काउंट केला झाला नाही. हा सुद्धा कमिटीचा निर्णय. मॅच कडे वळूया. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहतोय. कुणाल शेवटचं दुसरं षटक आहे. यापूर्वी आपण पाहिलं मनीषनं अगदी शेवटच्या काही चेंडूवर एक अवांतर चेंडू फेकला, मात्र त्यानंतर सुरुवातीपासून जी गोलंदाजी केली ना मनीष पाटीलनं पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या. कुणाल वास्कर, कोटीराम स्मृती कान्होबा कुंडेवाल संघानं टॉस जिंकलाय आणि हा संघ फिल्डिंग करतोय. चला, करंट रन रेट 9चा आहे. कुंडेवाल संघ थोडं एकत्रित देऊ नका, आम्ही तुम्हाला ब्रेक देऊ ड्रिंक्स ब्रेक मध्ये 3 षटकानंतर. आता इथून थोडे सामन्याचा स्पीड वाढवायचं. एक संघ आम्हाला आज सुद्धा क्वालिफाय करायचं, थोडा स्पीडअप असू द्या. 15 धावा 2 विकेट. गणेश पारिंगे 3 मध्ये 10. संघ अडचणीमध्ये, मात्र लाईन भरकडतोय कुणाल. आता थोडासा लाईन लेन मध्ये अभाव पाहायला मिळतोय. एंड बदलण्याचा प्रयत्न असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत होता, जिथे डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि स्वतःच्या गोलंदाजीमधून आपण त्याला पाहतोय. एंड बदलतोय. फुटवर्कचा वापर, टॅप करतोय चेंडूला. हा चांगला फटका. 12व्या खेळाडूला त्यांनी हिट केलंय. आणि गणेश पारिंग्या चांगला क्रिकेटर आहे, चांगला ॲज अ क्रिकेटर म्हणून रीससाठी त्याचं योगदान बऱ्याच वेळा चांगलं पाहिलं. एकूण धावफलक पाहूया. सूरज आम्हाला आता माहिती देईल. धावा आहेत ते 23. इथून भागीदारी रचणं सुद्धा महत्त्वाचं आहे. 22 आहेत. 8 मध्ये 22ची भागीदारी. 0 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले होते. चेंजेस थोडेसे. 4 मध्ये 16वर गणेश पारिंगे. ऑफ स्टिकवर स्विंग जास्त झाला. मेन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर धावेनं आता लाईन कुणाल ठरला महागडा, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 होत्या, आता 23. म्हणजे तब्बल या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 4 चेंडू वाईट फेकलेत. 1 षटकार आला, 2 षटकार 1 चौकार. स्लोअर 1 बीट करतोय. कमबॅक चांगले. ओव्हर कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावर आपण पाहतोय. टोटल रन्स 23. चला, टीम मीटिंग 3ऱ्या ओव्हर नंतर या, जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल. 23 धावा 2 विकेट. चला, मॅच ऑन करा. 2 षटकं संपली. 23. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या. कुणाल वास्करनं 21 दिल्या आणि आता ओव्हर नंबर 3. जय हनुमान रीस आणि गोटीराम स्मृती कान्होबा कुंडेवाल 3 षटकामध्ये आता आक्रमण होणं महत्वाचं आहे. कुणाल वास्कर आणि आता पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. लॉफ करतोय. संधी जरूर होती. फिल्डर तिथे प्रयत्न करेल, मात्र त्यांनी कुठली तयारी दाखवली नाही. तितक्या वेगाने धावा पूर्ण केल्यात. मनीष पाटील पहिल्या षटकामध्ये चांगले षटक हाताळलंय. गणेश पारिंगे उभा आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने अनेक स्पर्धेमध्ये योगदान सुद्धा दिले. अनुभव त्याच्याकडे तगडा आहे. 5 मध्ये 16वर खेळतोय. प्रतीक पारिंगे त्याला साथ देतोय. स्ट्रायकर एंडला हाफ ट्रॅकर उचली मिळाली. वेकअप बॉल. उंची होती, गती सुद्धा तेवढी चांगली होती. आणि मनीष गुड बॉलिंग. इंटेलिजंट क्रिकेट. वेगळ्या धाटणीचे चेंडू तो फेकतोय. एक वेगळं समीकरण आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवतोय आणि फलंदाजांची शहानिशा करून चेंडू डिलिव्हर करतोय. बॅकफुटला जाऊन फ्लिक करतोय आणि इथे फिल्डर रेडी. डीप स्क्वेअर लेगला आणि हा पकडलाय. झेल बाद. झेल बाद. 3 धक्के मिळाले. बॅटिंग करताना संघ 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे.
दुसऱ्या फेरीतील एक सामना आम्ही खेळवला गेला, तो विनर मध्ये होता आणि विनर मध्ये 2 सामने जिंकले आधी संघाने. आज कदाचित एक संघ आपण क्वालिफाय करू, जसं वेळाचं नियोजन असेल. एकच करायचंय, ठीक आहे. तर आम्हाला स्पीडअप, कारण शेवटच्या दिवशी भरपूर लोड आहे. 12 मॅच आहेत आणि त्या आम्हाला कमी करायच्यात. जर 8-9 ऑन एन ॲव्हरेज राहिला तर कदाचित फायनल सुरळीतपणे जास्त षटकांच्या सामने फायनल डे मध्ये पाहायला मिळतील आणि हाच प्रयत्न असेल. जर आज सुद्धा काही संघाने आम्हाला थोडं सहकार्य करा, जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 25 धावा, 3 विकेट. प्रतीक पारिंगे बॅकफुटला जाऊन हा फटका खेळतोय, लांब लचक 6. तुफानी अल्ला फलंदाज झाले गणेश पारिंगे. 5 मध्ये 16, मात्र आल्या सेट. आणि हा फटका बघा किती चांगला आहे. हो सहज ठोकला, विश्वास होता चेहऱ्यावर, त्याच्या स्माईल पाहायला मिळाली. हा फटका खेळल्यानंतर स्वतःवर असलेला विश्वास किती महत्त्वाचा असतो आणि मनीष कोकंबेने दाखवलाय. कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना तेजस मात्रे शेवटच्या दिवशी जास्त लोड ठेवत नाही मॅचेसचा, आणि हे त्यांना माहिती आहे, कारण शेवटच्या दिवशी 12 मॅच कव्हर करायचे असतात. आज एक संघ क्वालिफाय होणार आहे, हा प्रयत्न असेल, कारण अजूनही तालुका न्यायाचे 2 सामने बाकी आहेत. तो लोड थोडासा आहे आणि हा लोड कमी करायचा असेल तर आता आम्हाला थोडासा शेड्यूल चेंज करावा लागेल. चला मॅच ऑन करा. ड्रिंक्स ब्रेकमध्ये मॅच बॉल येईल. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आम्ही तुम्हाला वेळ देऊ, त्यानंतर पुन्हा पूर्वरित सामना सुरू होईल. मनीष पाटील, गणेश पारिंगे 5 मध्ये 16, मनीष कोकंबे 1 मध्ये. डावाची सुरुवात षटकारानं. संघाची धावसंख्या धावफलकावर 31. सूरज हातमोडे आमच्या समेत जॉईन झाले. स्कोरिंगची भूमिका कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना 20 डिसेंबर ते 29 डिसेंबर पनवेल फेस्टिवल सुरू होणार आहे आणि तो खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर आहे. चांगली माहिती. थर्ड ओव्हर 31 3 गडी बाद. स्टॉल खरेदीसाठी संपर्क साधा असं सुद्धा त्यांनी सांगितलं. 20 ते 29 पनवेल फेस्टिवल. 31 3 गडी बाद. लांब लचक हा फटका होता. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी. प्रतीक पारिंगे लास्ट विकेट. 4 बॉलमध्ये खेळला. 17-31 धावा, 3 विकेट. जय हनुमान रीस, गोटीराम स्मृती, कानोबा कुंडेवाल. स्टेडियम मध्ये बॉल गेलाय. लेदर क्रिकेटची भव्य अकॅडमीचं मैदान आपण पाहतो. सुंदर मैदान आहे. लेदर क्रिकेटमध्ये सूरज ज्यांना करिअर करायचं असेल अगदी जवळ आता पनवेलमध्ये काही दिवसानंतर अवेलेबल होणारी ही अकॅडमी. थर्ड ओव्हर मनीष पाटील पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा देत 2 विकेट. आज सामने थोडे स्लो चाललेत. काल थोडा वेग जास्त होता. तिसरं षटक 31 धावा 3 विकेट. गणेश पारिंगे, मनीष कोकंबे. चला चर्चा करू नका जास्त, टीम मीटिंग नको, वेळ दवडायचा नाहीये. 3 वाजले 3. फक्त आता 2.5 तास आमच्याकडे बाकी आहेत, म्हणजे 2 तास 30 मिनिटं. 5:30 पर्यंत. चला आणि खेळपट्टीची दुरुस्ती सुद्धा करायचे. अमोल सर आणि टीम रेडी आहे आणि 3 पंचांनी कुठे जाऊ नये या सुद्धा सूचना दिल्यात. ऑफिशियल 3 अंपायर. जेव्हा आजचा दिवस संपेल तेव्हा खेळपट्टीची आम्हाला डागडुजी करायची आणि त्यासाठी आपलं थांबणं सहकार्य असणं, आपलं प्रेम निरंतर सहकार्य असावं असे अमोल सरांनी सांगितले. तर तिसरा षटक प्रगतीपथावर. 31 धावा 3 विकेट. मनीष कोकंबे डावाची सुरुवात केली षटकारानं. स्ट्रायकर एंडला उभा आहे. 5 मध्ये 16 खेळणारा गणेश पारिंगे. किंजल ट्रॉफी 24 ला इव्हेंट. मनीष पाटील खराब चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील होईल. चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला आणि पंच इशारा करतील, मिळतील
या 4 धावा अपील पाहायला मिळाली बघा. हा चेंडू 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून रिप्ले. हा चेंडू बॅटवर फेकला, अगदी व्हेरी क्लोज स्टंपवरून डिलिव्हर झालाय आणि किती तीक्ष्ण नजर होती बघा. पंचांचं कौतुक करायला पाहिजे. किंजल ट्रॉफी अपील सुद्धा होता, तो अपील फेटाळला. आतापर्यंत मनीष पाटील चे षटक पाहिलं. जरूर इथे इशारा आलाय. 36 डेफिनेटली बॅकफुटला जाऊन फटका बनवला स्क्वेअर लेगच्या वरून. या अगोदर खराब चेंडू, त्याची पनिशमेंट. आणि आता रीस संघ सांगतोय आमच्याकडे सुद्धा फलंदाजांची कमी नाहीये. एकंदरीत धावफलक पाहिलं, संघाची धावसंख्या पुढे सरकल्या 42 धावा. बॅटिंग करत असताना संघ आपण जरूर पाहतोय जे हनुमान रीस. एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स 42 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा मनीष पाटील. एक्स्ट्रा आतापर्यंत 10 गेल्या, 5 व्हाईट बॉल. हो स्विंग झाला, ऑन स्विंगचा चेंडू. जरूर 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक. चला लवकर जा, 12 पॅन लवकर जा. पण 3 षटकं संपली, 42, 3 विकेट. गणेश पारिंगे वैयक्तिक 5 मध्ये 16, मनीष कोकंबे 4 मध्ये 12. मनीष पाटीलनं 2 षटकं फेकली, पहिल्या षटकामध्ये 2. हे षटक ठरलं महागडं, 15 धावा दिल्या या षटकामध्ये. 3 षटकानंतर जो संघ बॅकफुटला गेला होता पहिल्या षटकानंतर, पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि मनीषचे षटक महागडं 15 आल्यात. तर आता कमबॅक करू शकेल फायटिंग स्कोअर कडे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कांचन पालकर आमच्या समेत जॉईन झालेत. 42. तर दीपक पाटील सरांचे इथे आगमन झाले. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव, LIC ऑफ इंडिया खारघर ब्रांच डेव्हलपमेंट ऑफिसर. काही युवा वर्गांना जर रोजगार हवा असेल, सुरू करा. प्रकाश वास्कर 42 रन्स ऑन बोर्ड. गणेश पारिंगे आणि मनीष कोकंबे 6 मध्ये खेळतोय, 5 मध्ये 16 वर खेळतोय, मात्र 4 मध्ये 12 वर खेळतोय मनीष. गणेश पारिंगेने हा डाव सांभाळला, कारण पहिल्या षटकामध्ये अवस्था थोडी कठीण होती. फक्त 2 धावा 2 विकेट. सुरुवातीच्या 5 चेंडूवर तर 0 वर 2 विकेट होत्या. आणि त्यानंतर जो गणेश पारिंगेने डाव सावरला ना, संघासाठी तो उभा राहिला. हटके खेळ दाखवतोय, नैसर्गिक खेळ दाखवतो. आतापर्यंत त्याचा वैयक्तिक योगदान पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार. पुन्हा एकदा खोदून काढलाय शॉट लाईक दॅट. हो हो, कव्हरच्या वरून. हा सुपर क्लास आहे गणेश पारिंगे.
सम ऑफ द क्लास प्लेयर, अनुभव प्रचंड आणि बघा टायमिंग अगदी अचूक वेळ साधली. हा फटका खेळला, वैयक्तिक पोहोचलाय, वैयक्तिक योगदान त्याचं पाहूया. 22-7 मध्ये 22 संघ पोहोचलाय. एकूण धावा 48. प्रकाश वास्कर, प्रकाश वास्करला सुद्धा मार खाल्लाय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. स्वीप करतोय बॅटच्या मधोमध, हा तडाका ओहो डीप स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक धमाकेदार फटका. वैयक्तिक पोहोचलाय गणेश पारिंगे. षटकाराचा समावेश 4, चौकार 1, वैयक्तिक योगदान 8 मध्ये 28. बघा अगदी गुडघा टेकवला, बॉडीला बॅलन्स केलं आणि हा देखना फटका, अतिशय देखना फटका. क्लास बॅटिंग आहेत, कौशल्यपूर्ण फटक्या. सूरज पाहायला गेलं तर सिस्टमॅटिक बॅटिंग तो दाखवते. स्मार्ट फलंदाज आहे आणि आपल्या खेळाचा तंत्र मंत्र सर्व काही झोकून देतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 8 मध्ये 28, 54 झालेत. प्रकाश वास्कर, ओ स्विंग झाला चेंडू, तेवढ्या ताकदीनं खेळलाय. डीप कडे फिल्डर रेडी, पॉइंट कडे तितक्या वेगाने धाव पूर्ण. एकदा बॅटिंग आवडली असेल तर गणेश पारिंगेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानावर चिकटून कसं राहायचं, पायाभरणी कशी करायची आणि संघासाठी कसं लढायचं. तुमचा स्वतःवर असलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला त्याच्या स्वतःवर असलेला विश्वास त्यांनी दाखवलाय आणि संघासाठी बघा एकटा उभा आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. 56 झालेत. 3 विकेट. पुढचा चेंडू लाईन पाहिली, स्विंग करते गोलंदाज. ऑन स्विंग स्लिप कडे क्षेत्ररक्षक उभे होते, नजरेसमोरून धाव चोरली. थ्रो खराब आणि इथे संधी. आणखीन एक धाव. तर टोटल 10 मध्ये 31, 2 षटकार, त्यानंतर 2 धावा. 10 मध्ये 32 वर पोहोचलाय गणेश पारिंगे. वैयक्तिक 10 मध्ये 32, संघाची धावसंख्या 58. एकदा पार्टनरशिप साठी सुद्धा टाळ्या उद्या. 9 मध्ये 33. डाव सांभाळला मनीष कोकंबे आणि गणेश पारिंगे. 58. ओ रिवर्स अटेम्प्ट, हा चुकीचा फटका. सरळ बॅट मधून धावा येत असताना हा वेडेपणा कशाला, कदाचित हेच म्हणत असतील पाठीराखे आणि अंगलट आलाय. हा फटका त्याच्या अंगलट आलाय. 4थं षटक. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आणि धावा फलका वर आपण पाहिला. नक्कीच ओव्हर कंप्लीट आहे. एक डॉट, 2 6, त्यानंतर 2 धावा पाहिल्या आणि 1 विकेट. तर ओव्हर कंप्लीट झाली. प्रकाश वास्कर, मनीष समाधान वास्कर हे आपण पाहतोय संघाचा संघनायक, प्रमुख खेळाडू. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गोटीराम स्मृती, कानोबा कुंडेवाल. 4 षटकं संपली, 58 धावा. वैयक्तिक 4 मध्ये 12 खेळतोय. फलंदाज बाद झाले 4, 58. थोडा स्पीडअप असू द्या. तर यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल वरचे ओवळे संघाविरुद्ध. यानंतर विनर 2 सामने जिंकले आदईनं. तर 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहूया. शेवटचं षटक. मनीष समाधान वास्करला आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन आलं. नवीन फलंदाज मुकेश. यस, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का. शेवटचं षटक प्रगतीपथावर आणि आतापर्यंत आपण पाहिलं मुकेश मैदानावर खेळणारा. मनीष कोकंबे 5 मध्ये 12 खेळलाय. 58 धावा दाफलकावर. 4 गडी बाद. आता आपण पाहिलं गणेश पारिंगेच्या जाण्यानं संघ थोडासा मागे पडलाय. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर आता थोडा कमी झाला. ॲव्हरेज 13.92 रन रेट पर ओव्हरचा तो आता पाहिला 72 वरून आलेखाला 69 वर. करंट रन रेट 13 ची सरासरी, 13.92 ची सरासरी. विकेट मिळाली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मुकेश मुंडे नवीन फलंदाज. समाधान वास्कर शेवटचं षटक हातळतोय.
आणि नवीन फलंदाज आलाय वैभव कोकंबे. मनीष कोकंबे बाद झाला शंकर पारिंगे, गणेश पारिंगे, समाधान. लो फुल टॉस, गती थोडी कमी, पंचांचा इशारा. यस, पाहूया आपण. चेंडू खाली राहिला आणि 2 चेंडूवर ही शरीरभेदी गोलंदाजी. या अगोदर बाद केला आपण पाहतोय मनीषला पायचीत आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय वैभव. स्लोअर वनचा चेंडू होता बघा. रिप्ले आपण पाहतोय समाधान वास्कर. छोटासा रनअप आहे. स्विंग करतो तो, ऑन स्विंग करतो बघा. स्लोअर वन थोडा खाली राहिला आणि पायाचा वेध घेताना बघा किती नजर तीक्ष्ण आहे पंचांची. स्ट्रेट गेला आणि 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिकच्या मार्गावर. धावसंख्या धावफलकावर 58. 6 गडी बाद. मुकेश मुंडे, समाधान वास्करला आपण इथे पाहतोय ओव्हर नंबर 5. 5वं षटक प्रगतीपथावर. अशोक पारंग्या सिनियर प्लेयर आहे. बाद झाला गणेश पारिंगे, नितीन पारिंगे, प्रतीक पारिंगे, मनीष कोकंबे, मुकेश मुंडे, वैभव कोकंबे. आता मुकेश मुंडे आणि अशोक पारिंगे. जे अनुमान रीस म्हटला तर पारिंगे बंधू या संघामध्ये जास्त आहेत. 2 चेंडूवर 2 विकेट. सावध फटका. 1 धावेसाठी निघालेत. 1ने धावफलक पुढे सरकेल. 5 षटकांचा हा सामना आणि 59 59 रन्स. धावसंख्या धावफलकावर पाहतोय पुन्हा एकदा. लाईन चांगली आहे. समाधानकडे तो अनुभव आहे. तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 59 59. 6 गडी बाद. हा फटका चांगला ऑन साइडला. 65 65 धावा. जी गती हवी होती ती गती आता मिळाली बघा. फलंदाज मुकेश मुंडे. एकूण धावफलकावर गुणसंख्या 65. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल. किती धावा होणार या चेंडूवर? ओ स्लोअर वन. 1 धाव पूर्ण होईल. नक्की प्रयत्न होते तिथे रनआउट झालाय आणि पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय. पूर्वार्धाचा आपण विचार केला तर सुरुवातीला थोडं अडखळत होते आणि त्यानंतर आपण पाहतोय टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावरती 65 65 आणि 66 66चं टार्गेट. तर पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 66 धावा करायचे. दुसऱ्या अंकाकडे आपण नक्कीच वळणार आहोत. सामन्यातील दुसरं सत्र खुंडेवाल विरुद्ध जे हनुमान रीस. तर नक्कीच पहिल्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. चौथा सामना आहे.
हॅलो आणि 66 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आणि हे तेजजी मात्रे यांनी सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वाचे मानलेले आभार. सगळ्यांचे आभार मानले आहेत, कारण त्याच्यावर जे संकट आलं होतं त्या संकटामध्ये आपण सर्वांनी केलेलं सहकार्य आणि त्याचमुळे खरं तर या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. मानू कसे आभार तुमचे, खरंच काही कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही. टेनिस क्रिकेटशी निगडीत तसेच परिचित तुम्ही सर्वांनी माझ्यावर ओढवलेल्या संकटामध्ये माझी मदत करून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तुमची लाख मोलाची मदत मी कधीच विसरणार नाही. शेवटी मित्र आणि नातेवाईकच आपल्या कामी येतात. संकटकाळी जो धावून येतो तोच खरा माणूस. मी त्या लोकांचा नेहमी आभारी असेन ज्या लोकांनी माझ्या वाईट वेळेमध्ये मला मदत केली. तुमची मदत म्हणजे प्रत्यक्षात देवाचीच कृपा आहे. तुमच्या मदतीनं मी अगदी धन्य झालो. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. चला मॅच चालू करा. आज वेळेमध्ये आपण आहोत तर वेळेमध्ये सामने सुद्धा संपूया. किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2024 आज या स्पर्धेचा 6वा दिवस. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक ऑनलाईन या सामन्यांचा आनंद घेतात त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक कसं स्वागत. एका बाजूला गोडीराम स्मृती कानोबा कुंडेबाहळ, दुसऱ्या बाजूला जर्मन रीस. या दोन संघादरम्यान सुरू असणारी ही लढत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रीसनं केल्यात 66 धावांचे लक्ष्य मात्र ठेवण्यात आले. गणेश पारिंगे 32 धावांची इनिंग साकारली. चांगली साथ नंतर मनीष कोकंबेची 2 षटकारांनी मिळाली आणि भरभक्कम धावसंख्या उभी राहिले. परंतु पाहूया या धावा इकडे चेस होणार का, कारण सकाळच्या सत्रामध्ये अशाच धावा आदई संघानं मात्र चेस केल्या होत्या 2 वेळा. त्यामुळे या मैदानावर कितीही धावांचा चेस होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित गायकवाड आणि समाधान वास्कर. पहिलाच बॉल. यावेळेस थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली. बिलकुल कनेक्शन नव्हतं. मोठा खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील AK47 या नावानं मात्र हा खेळाडू ओळखला जातो. समाधान वास्करसाठी हा चेंडू पहा थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर निघून मात्र थोडासा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतला गेला. सुरुवात चांगली केली मनीष कोकंबेनं. बॅटिंग करत असताना 2 षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. सरळ चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. समाधान वास्कर संपूर्णपणे भिस्त आपण पाहिली या कोंडेवाड संघाची तर समाधान वास्करवर आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बोंध्यात टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क होता आणि त्याचमुळे पुन्हा एकदा कनेक्ट करणं कठीण गेलं ते समाधानला. 2 निर्धाव चेंडूंना सुरुवात झाली जर्मन रीस संघाकडून. यावेळेस वेगवान चेंडू होता. पहा भरधाव वेगानं सरळ विकेट किपरचा वेध घेणारा आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग. 3 चेंडू उभं ठेवलंय. पहा वेग पहा किती प्रचंड आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला हा चेंडू. ऑफ कटर होता इकडे मात्र सरळ निघून गेला तो यष्टीरक्षकाच्या हातात. 3 निर्धाव चेंडू. दणदणी सुरुवात केली या ठिकाणी ती जर्मन रीस संघानं. मनीष कोकंबे आग ओकणारी गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली त्यामुळं थोडंसं दडपण आता मात्र असेल समाधान वास्करवर. पाहूया पुढच्या 3 बॉलमध्ये काय घडतंय. कोकंबे तयार. ओ यावेळेस मात्र उंचावरून खेळला फटका. कनेक्टही झालाय आणि तेवढाच दूरवर जाऊन पडेल आणि पाठवले हवाई सफर करण्यासाठी. समाधान वास्करला शांत किती वेळ बसवणार
आणि शेवटी मात्र आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार दाखवण्यास त्यानं सुरुवात केले आणि या 6 धावेनं कुंडेवाळ संघाचा श्री गणेश होत असताना खातं उघडले ते 6 या धावेनं. मोठा खेळाडू आहे, सुरुवातीपासूनच विस्फोटक खेळ करण्यासाठी तो ओळखला जातो. सुरुवातीपासूनच गोलंदाजांना डॉमिनेट करायचं, गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडायचं, सपासप वार करायचे आणि याच खरं तर इराद्यानं तो मैदानामध्ये उतरतो आणि पहिले 3 चेंडू त्याला शांत बसवलं होतं मनीष कोकंबेनं, परंतु चौथ्या चेंडूवर मात्र इकडे मोठा फटका पाहायला मिळाला, हल्ला चढवला गेला आणि या 6 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. गोटीराम कर्णूक, स्मृती कान्होबा कुंडेबाळ, दुसऱ्या बाजूला जनमान रीस हा संघ, रसायनी विभागामधील संघ, खालापूर विभागामधील. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण समाधान वास्करला, कैलासवासी दिलीप शेठ वास्कर, कैलासवासी भरत शेठ ठाकूर, प्रतिष्ठान कुंडेवाळ कोपरा या संघाकडून कॅप्टनशिप करताना आपण पाहिलं. कर्णधार होता त्या टीमचा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला 1च रन मिळेल. षटकारानंतरची ही सिंगल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि संपूर्णपणे क्षेत्ररक्षण आतमध्ये असताना आतापर्यंत 7 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन मनीष कोकंबेन आतापर्यंत दाखवले. बघूया शेवटच्या बॉलवर मात्र किती अंक. गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कम्प्लिटली बीट झालाय. चेंडू निर्धाव निघून गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 7. गणेश पारंगे फुल टॉस आहे. यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरिता चौकार आलाय. 11 धावा धावफलकावर. पहा पुन्हा एकदा शफल क्रॉस, गुडघे टेकून. स्ट्रॉंग एरिया आहे त्याचा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग. स्क्वेअर लेगला ऑन साइडचं क्षेत्र. नेहमी शफल क्रॉस होऊन बॅटिंग करत असतो. अगदी बैठक शॉट त्याचे पाहायला मिळतात आणि इकडे सुद्धा तेच प्रयत्न आपण पाहिले. सुरुवातीच्या सगळ्या चेंडूंमध्ये तेच प्रयत्न झाले समाधान वास्करकडून आणि आतापर्यंत तो 11 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या सुद्धा 11 आहे. गणेश पारंगे कित्येक वर्ष सातत्यानं मात्र हे नाव प्लीज नेहमीच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण साऱ्यांनीच ऐकलंय. हो, यावेळेस कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. थोडासा बॅटला लागल्यानंतर चेंडू पायाला सुद्धा आदळला. रन्स मिळत नाहीये तिकडे. डॉट बॉल. चौकारानंतरचं मात्र कमबॅक गोलंदाज गणेश पारंगे. आज चांगली बॅटिंग केले. आज 4 षटकार 1 चौकार 32 धावांची इनिंग मात्र त्यांनी साकारली सलामीला येत असताना आणि त्याचंच योगदान आहे आणि म्हणूनच एक चांगली धावसंख्या उभी राहिले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. इकडे खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण. असे
चुका जर झाल्या तर लवकरच रीस गाठावं लागेल. इकडे 4 मिळाल्या, नशिबाचा चौकार आपण म्हणूया टीम कुंडेवाळ. पाहू शकता स्क्रीनवर, नक्कीच बरेचसे प्रेक्षक थोडेसे आश्चर्यचकित झाले, काही हसले असतील, काही जणांची डोक्यावर हात गेले असतील आणि रीसचे समर्थक जे पाहत असतील त्यांच्या तोंडातून 1-2 अपशब्द सुद्धा निघाले असतील. 15 धावा धावफलकावर लगेच रवानगी करण्यात आले. ट्रान्सफर झाली पटकन. चला इकडून बाउंड्री लाईन पासून लगेचच रवानगी करण्यात आले सर्कलमध्ये, कारण इकडे 5 ओव्हर्समध्ये एकही चेंडूवर तुम्हाला मिस्टेक करून नाही जमत. कारण मोठ्या स्पर्धेमध्ये निभावायचं असेल तर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो. यस अंपायर्स व्हाईट बॉल सिग्नल. त्यामुळं एक धाव फार महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतात. समोर तेवढेच ताकदवान संघ आहेत आणि असं असताना मात्र छोट्याशा स्मॉल मिस्टेकमुळे संघाला बाहेर जावं लागतं. हो इकडे पहा पुन्हा एकदा इकडे शॉर्ट फाईनलिंगला बीट केलाय. तोंडा समोरून चेंडू उडालाय. आउटफील्ड फास्ट आहे, नाही फायदा होणार. चेंडू सीमा पार, चौकार. काय करणार गोलंदाज. या सगळ्या धावा फिल्डरच्या खात्यामध्ये नाही तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. आणि मग मॅच संपल्यानंतर आपण बघतो अरे गणेश पारंगेने किती धावा दिल्या, तर बाबा एवढ्या दिल्या. पण त्याला विचारणार कोणी नसतं की क्षेत्ररक्षकांना 2 चौकार सोडले, ते कोणाला माहिती नसतं. परंतु गोलंदाज महागडा ठरला. गणेश पारंगेंनी चांगली गोलंदाजी केली असती तर आम्ही जिंकलो असतो. जर तर अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा मॅच संपल्यानंतर होते. परंतु गोलंदाज अजून काय करणार, काय डोकं आपटणार. इकडे 13 धावा पहिल्याच 4 बॉलमध्ये येत असताना आपण पाहिलं. 3 चौकार आलेत त्याच्यामध्ये. हो इकडे फटका चांगला पूल केलाय. वाईड इशलॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून संधी दिली तुम्ही वारंवार आणि आता मात्र पश्चातापाशिवाय दुसरं काही उरणार नाहीये. षटकार आलाय. धाव संख्या 26 वर. समाधान वास्करला तुम्ही जास्त वेळ मैदानामध्ये ठेवाल तेवढा मात्र तुमच्या विजयाच्या चान्सेस मात्र कमी होत जातील. कडा खेळाडू असा आहे की 1 हँडेड एकटा लढणार. अर्धशतक्या इनिंग ठरलेल्या असतात त्याच्या आणि झटपट 50 कधी उभारणार हे कळणार सुद्धा नाहीये. एवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. आणखीन एक पुनश्च एकदा वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून समाधान भास्कर. AK-47 यावेळेस मैदानामध्ये 32 धावा धाव फलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्ध्या धावा जवळ जवळ आल्यात पॉवर प्ले मध्ये. समाधान भास्कर यावेळेस आता मात्र पूर्णपणे लईमध्ये येत असताना 3 षटकार 3 चौकार त्याच्या पॅटमधून निघालेत आणि कुंडेवाळचा डाव सध्याच्या घडीला तो सावरतोय. 32 कुंडेवाळच्या, समाधानच्या 31. 66चं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये. 34 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, लवकरात लवकर मोर्चे बांधणी करा, पोझिशन्स घ्या. अंपायर्स वेळोवेळी तंबी देत चला, अन्यथा शेवटचा सामना बऱ्याच वेळेला शेवटची इनिंग किंवा शेवटची काही षटकं अंधारामध्ये जातात, जेणेकरून आयोजकांवर नंतर ब्लेम नको. चला टीम मीटिंग नॉट अलाउड. लवकर निर्णय घ्या. टीम रीस. चला अंपायर तुम्ही तिथपर्यंत पोहोचा, कारण आपल्याला लवकर सामने संपवायचे आहेत उजेडामध्ये. उद्या कोणी बोलता कामा नये किंजल ट्रॉफीमध्ये बॅड लाईट्समध्ये सामने खेळवले असं तसं झालं. मग बरेचसे मेसेज येतात की अंधुक प्रकाशामध्ये आम्हाला खेळवलं म्हणून आम्ही पराभूत झालो. या अशी कारणं या सबबी ऐकून घेतल्या जाणार नाही, कारण त्याला आपण जबाबदार असतो. आपले संघ कुठेतरी वेळ घालवत असतात. मग शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सामना सुरू असतो संध्याकाळी लवकर काळोख होतो 6 वाजताच. त्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला मॅचेस संपवायचे आहेत. त्यामुळे प्लीज सगळ्यांना विनंती कळकळीची कोऑपरेट करा. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मनीष कोकंबे. चांगलं षटक राहिलं होतं, पुन्हा कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. हे फार महत्वाचं षटक आहे रीससाठी. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला. व्हेरिएशन्स आहेत. कोकंबेची गोलंदाजी पाहिली, लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे एक मधूनच सोडलेला यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतो. टीम मीटिंग अंजन का घेण्यात आली असेल, कारण मनीष कोकंबेला 3रं द्यायचं की 4थं
हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता सिच्युएशन मध्ये आणि त्याचसाठी बऱ्याच विचारांती चौथं जे महत्त्वाचं षटक होतं ते न देता, कारण इकडे मॅच थोडासा पाहायला गेलं तर कठीण जाते की काय 25 धावा आल्यानंतर कुठेतरी रोख लागणं किंवा ब्रेक थ्रू देणं आणि ते ब्रेक थ्रू मनीष कोकंबे देऊ शकतो ही जाणीव कदाचित सगळ्यांचीच झाली असेल टीम मिटिंग्समध्ये आणि त्याचमुळे सुरुवातीला त्याला चौथ्या षटकासाठी वापरलं गेलं असतं, परंतु लवकर त्याला पुन्हा एकदा आणण्यात आलं आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी. परंतु हा निर्णय खरंच सत्कारणी लागणार का क्रिसचा याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं. चांगला चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलच फॉलो थ्रू मध्ये होता. चेंडू सरळ जाऊन नॉन स्ट्राईक गेंडला विकेट्सवर लागला. तोपर्यंत एक रन कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. परंतु आपण पाहिलं ना मनीष कोकंबेच्या गोलंदाजीमध्ये समाधान भास्करला मात्र थोड्याशा अडचणी आल्यात. समाधान भास्कर सारखा दिग्गज फलंदाजाला मात्र त्यानं थांबवलंय, म्हणूनच त्याचं कौतुक करावं लागेल या गोलंदाजीमधलं. हो फटका चांगला कव्हर्सच्या वरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. रन्स वाचवल्या गेल्यात त्या ठिकाणी 2. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावर. 15 बॉल आणि 30 धाबांची गरज आहे. चांगला चेंडू यावेळेस मात्र कोणतीही धाव नाहीये. कमाल केले यावेळेस गोलंदाज मनीष कोकंबेनं. सुपर बॉलिंग करतोय सध्याच्या घडीला. एकमेव आस आहे ज्या पद्धतीनं मात्र फलंदाजांना अडचणीमध्ये आणलंय. एकमेव षटकार त्याच्या अगेन्स्ट पाहायला होता, अन्यथा संपूर्णपणे त्याचा दबदबा मात्र पाहायला मिळालाय. पहा ऑफ ब्रेक. हो चांगला बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. त्याला लॉंग ऑन कडे सिंगल प्राप्त होईल. 1 रन. व्हेरिएशन्स अगोदरच म्हणालो होतो वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील याच्या गोलंदाजीमधून. आणि जर व्हेरिएशन नसेल ना तर तुम्हाला सपाटून मार खावा लागतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. आणि तेच घडलं मगाशी गणेश पारंगेच्या अगेन्स्ट. आपण पाहिलं तर मिसफील्ड झाल्या खरं तर आणि त्याचाच फटका बसलाय रिसला. चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. फिंगर रोल केले होते. हे पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. वैविध्यतेने नटलेली ही गोलंदाजी मनीष कोकंबेची. काय स्पेल केलाय मनीष कोकंबेनं, करावं तेवढं कौतुक कमी आहे. 2 ओव्हर्समध्ये या गोलंदाजानं फक्त 13 धाबा दिल्या. सफलता जरी मिळाली नसली तरी जो निर्णय घेण्यात आला होता तिसरं षटक मनीष कोकंबेकडे, तो निर्णय मात्र नक्कीच चांगला राहिलाय. आणि त्यामुळे आता 12 बॉल 28 धाबांची आवश्यकता. 28 नीडेड नाव. रिमेनिंग 12. जास्त एकत्रित येऊ नका, जास्त टीम मिटिंग घेऊ नका. चौथा आणि 5वा गोलंदाज लवकर सिलेक्ट करा, त्यामुळे एकत्रित यायची गरज नाहीये कारण उशीर होतोय. रिस प्लीज कोऑपरेट. कारण चला मॅच संपल्यानंतर आम्हाला विकेटची सुद्धा दुरुस्ती करायची आहे, त्यामुळे आज अंपायर्स कुठेही जाणार नाहीयेत. चला पटापट टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. पंचांना सुद्धा विनंती आहे जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा गरजेचा आहे. तर तिन्ही अंपायर्स आज संध्याकाळपर्यंत असतील इकडे. ज्या काही डॅमेजेस आहेत, क्रॅक्स आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत, तर आयोजकांकडून सूचित करण्यात येते. चला चौथं षटक घेऊन गोलंदाज संदीप पारंगे तयार होतोय. महत्वाचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जर धावा वाचवल्या गेल्या तर मात्र 5व्या ओव्हर्समध्ये हा सामना राहील. परंतु एकही विकेट गमावलेली नाहीये ते कुंडेवाळ संघानं, आणि ही जमेची बाब आहे. कोटीराम कर्णूक स्मृती कांडोबा कुंडेवाळ या संघाच्या दृष्टिकोनातून मनीष कोकंबे सारखी बॉलिंग करावी लागेल. गोलंदाज तयार. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. स्वीपर कव्हरला डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय.
शॉट ऑफ लेंथ आहे, आखूड टप्प्याचा बॉल आणि इकडे मात्र काय घडलंय, कदाचित घरी जायची तयारी करावी लागेल रिसला आता. समाधान वास्करचा झेल सरळ हातामध्ये, काही करायचं नव्हतं, सरळ हातामध्ये कोणताही कष्ट घ्यायचे नव्हते, रन म्हणजे धावत जाऊन सुद्धा झेल घ्यायचा नव्हता. परंतु आता काय करणार, चला थोडं स्पीडअप करा, वेग घ्या अंपायर्स. परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटला सुधारणा करावी लागतील आणि एकच खरं तर फिल्डर कडून चुका झाल्यात. दत्ता आहेत आय थिंक त्या ठिकाणी. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, पुन्हा एकदा संधी आहे आणि या सिरीज आता सापडलाय. समाधान नसेल परंतु ब्रेक थ्रू दिला, रोहित गायकवाड बाद होईल. पहिला धक्का कुंडेबाळ संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना मयूर वास्कर, आणखीन एक टॅलेंटेड बॅटर. समाधान वास्करला मिळालेलं जीवनदान, 14 बॉल मध्ये 34 धाबांवर तो खेळतोय. संदीप पारंगेला मात्र सफलता मिळाली. दोन्ही चेंडूंवर झेल उडाले होते. खरं तर पहिला सोडला, दुसरा मात्र घेतला तो क्षेत्ररक्षक वैभवनं आणि त्यामुळे पहिली सफलता मिळाली ती जर्मन रीसला. राऊंड स्टंप्सनं अप्पर कट केलाय, बॉलला पाठवलंय. थर्ड मॅचच्या दिशेला धाबा काढाव्या लागतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा. यस अंपायर, शॉर्ट रन, त्यामुळे एकच धाब असेल. सिंगल रन ओनली ऍडेड टू द कोंडेवाल टीम्स टोटल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. 9 बॉल 26 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 26 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 9. चला स्पीडअप करा प्लीज. नऊ बॉल 26 हे 3 चेंडू फार महत्वाचे. संदीप पारंगेनं या 3 बॉल मध्ये मोठे फटके खेळू दिले नाहीत तर कदाचित हा निकाल रीसच्या बाजूने जाण्याची शक्यता जास्त असेल. परंतु एक दुसरा मोठा फटका जर पाहायला मिळाला तर मगाशी आपण पाहिलं अदयनं 1 ओव्हर मध्ये 22 धाबांची गरज असताना त्या धाबा चेस केल्यात. या स्पर्धेमध्ये 2 ओव्हर्स मध्ये 44 चेस झाल्यात. 3 ओव्हर्स मध्ये 55 परवा आपण पाहिला चेस होताना. तर इकडे काहीही घडू शकतो. पाहूया संदीप पारंगे. शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र फिरून खेळला फटका. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. समाधान स्ट्राइक ठेवतोय आपल्याकडे. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धाबांची गरज. 41 धाव फलकावर आहेत. 25 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 8. संदीप पारंगेने खूप चांगली बॉलिंग केली मित्र म्हणेन. 4थ्या षटकामध्ये सोपं नसतं. 8 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा प्लीज. चला रीस टीम, जास्त उशीर करू नका अन्यथा पेनल्टी दिली जाऊ शकते. आयोजकांकडून या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. समाधानला बीट केलं यावेळेस मात्र. चांगलं क्षेत्ररक्षण. पाठीमागे फॉर्थरमॅनला फिल्डर आहेत. 1 रन तर त्या ठिकाणी मिळाली परंतु अतिशय महत्वाचा चेंडू होता कारण समाधान स्ट्राइक वर होता आणि त्याला थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाबांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड. शेवटच्या चेंडूवर संदीप पारंगे काय करणार याकडे मात्र सगळ्याच रीसकरांच्या नजरा लागल्या असतील. इकडे जर एखादा मोठा फटका आला तर समाधान वास्कर
पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला जाऊ शकतो आणि तो काहीही करू शकेल. त्यामुळे इकडे या चेंडूवर कमीत कमी धावा देण्याचा मानस असेल तो संदीपचा. हो, प्रयत्न तर होता, प्रयत्न सफल मयूर वास्करचा. डॉट बॉल, सुपर बॉलिंग चौथ्या ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी केले, तिखट गोलंदाजी, तिखट मारा, अचूकता पाहायला मिळाली, बॉलिंग मधलं परफेक्शन पाहायला मिळालं आणि या ओव्हरमध्ये बिलकुल हलू दिलं नाही. कुंडेवाल टीमला फक्त 4 धावा काढता आल्या, ज्याच्यामध्ये एक लेग बाईची रन होती. त्यामुळे आता हे अंतर तुम्ही पाहू शकता. 6 बॉल 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आज या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 22 धावांचा चेस झालाय. 24 पूर्ण होणार का याकडे मात्र सगळे जण आता मात्र व्याकुळ झाले असतील, पाहत असतील हा सामना. रिस टीम, आता पुन्हा एकदा जर आपण टीम मीटिंग केली, अंपायर्स रिस साठी सूचना, पुन्हा एकदा टीम मीटिंग झाली, पेनल्टी डिक्लेअर्ड आहे. 4 धावांची पेनल्टी असेल. रिस टीम, लास्ट चान्स तुमच्यासाठी. एकत्रित आलात, अंपायर्स आमच्यापर्यंत कळवतील, 4 धावांनी पेनलाइज केलं जाईल. ही सूचना रिस साठी. 5वा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील जीतू जांभळे. 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 4 षटकार. समाधान वास्करनं आजपर्यंत बऱ्याच वेळा हा कारनामा मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलाय आणि त्याचमुळे समाधान वास्कर जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र आम्ही असेल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फिरवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 टप्प्यानिशी जाईल सीमा पार. 4 धावांकरता पहिल्याच बॉलवर 4 मिळाल्यात. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. फिरवून टाकलेला हा बॉल यावेळेस थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघून वळवला गेला पाठीमागे आणि 4 धावा मात्र पूर्ण करण्यात आल्या. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड. समाधान वास्कर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारं काही शक्य आहे. का खेळाडूच असा आहे. कुंडेवाळ संघाची रन मशीन आहे समाधान वास्कर. 38 धावांवर तो खेळतोय आणि संघाला जिंकवायचा असेल तर याच खेळाडूला खेळणं मैदानामध्ये फार गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना जाईल पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावांकरता बॅक टू बॅक 2 इन अ रो. हा दुसरा चौकार आणि या 2 चौकारांच्या सहाय्यानं कुंडेवाळ संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 16 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये, पहिल्या 2 बॉल मध्ये 2 चौकार आले, तसेच 4 चौकार पुढच्या 4 बॉल मध्ये आले तर हा संघ सहजतेनं जिंकू शकतो. आणखीन एखादा विक्रम मात्र या किंजर ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये पाहायला मिळू शकेल. 4 बॉल मध्ये 16, 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये खेळायचं आहे आणि आतापर्यंत 17 बॉल मध्ये 42 धावांवर वास्कर खेळतोय. चला रिस्कर. फुल टॉस आहे. ऑन साइडला गॅप मध्ये. हो, प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी, प्रयत्न ना अपयश. बॉल सीमा पार 4. तिसरा चौकार आलाय. सोपं नाहीये. समाधान वास्कर समोर आहे. त्याचा सोडलेला झेल जिवारी लागू शकतो या मॅच मध्ये. इकडे लगातार 3 चौकार दाखवलेत आणि त्याचमुळे धावसंख्या 54 वर आहे. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. अगदी एक चित्तानं आमचे सगळे क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना सगळे जण समाधान वास्करचा खेळ पाहून खुश झाले असतील. 18 बॉल मध्ये 46 धावा त्याच्या पॅट मधून निघाल्यात. हो, यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, संधी आहे, झेल टाकलाय. पुन्हा एकदा संधी दिली होती समाधान वास्करनं. कठीण जरी असला तरी तुम्हाला ते द्यावंच लागेल. सर्वोत्तम खेळ करणं गरजेचं. जवळ पोहोचला होता फिल्डर. त्यामुळे असे झेल कॅरी केले जातात आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये. या 2 धावा प्राप्त झाल्यात. टोटल अब तक 56. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे.
10 रिक्वायर्ड नाव. सगळ्यात महत्वाचा चेंडू या मॅचचा. जितू जांभळे टाकेल. समोर पहा समाधान वास्कर ऑन स्ट्राइक. शॉट ऑफ लेंथ भिरकावून दिलाय. अर्धशतक साजरं करेल समाधान वास्करच्या 50 धावा या षटकाराच्या सहाय्यानं. 54 धावांवर तो खेळतोय. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स समाधान वास्कर. 20 बॉल मध्ये 6 चौकार 4 षटकारांच्या सहाय्यानं 54 धावांची वादळी खेळी साकारले ती कुंडवाळसाठी. आणि मॅचचा रिझल्ट शेवटच्या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळेल. 26 धावांची गरज असताना आता मात्र 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. स्टंप लाईनला जाऊन हा चेंडू खेळलाय. बॅकफुटला जाऊन हा चेंडू आपण पाहिला. 1 चेंडू 4. वरच्या टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. लास्ट बॉल थ्रिल. पुन्हा एकदा एंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं आणखीन एक सामना. शेवटच्या बॉलवर हृदयाचे ठोके आता मात्र वाढायला लागलेत आणि त्याचमुळे चित्त थरारक लढत या ठिकाणी उत्कंठावर्धक लढत मात्र पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा क्षण. थोड्याशा पैजा लागल्या जातील आता मात्र. समाधान मारणार की इकडे गोलंदाज जितू जांभळे हा बी ठरणार. लास्ट 1 बॉल आणि 4 रनची गरज आहे. शेवटचा चेंडू या मॅचचा. यावेळेस बीट केलंय. जल्लोष पाहायला मिळेल. जय हनुमान रीस टीमचा. समाधान वास्कर असताना लास्ट बॉल नाही कनेक्ट करू शकला. चित्त थरारक लढत मात्र जिंकली ती रीस टीमनं. वेल प्लेड समाधान. हार्ड लक. रीस टीमचे कॅप्टन धावत या प्लीज. जल्लोष नंतर आपण लवकर या. बराच वेळ गेलाय. हा चेंडू थोडासा फिरून टाकला होता. अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता. कनेक्ट नाही झाला आणि भल्या 5 चेंडूवर मार खावा लागला होता जितूचा. परंतु शेवटचा बॉल काढल्यानंतर त्याचंच अभिनंदन केलं. चला रीस टीम कॅप्टन या आपण लवकर. रीस टीमचे कॅप्टन रीस टीमचा कॅप्टन आपण धावत या प्लीज. रीस टीम कॅप्टन धावत या. का टॉस आपण आतमध्ये घ्यायचा रीस टीम साठी. आयोजक